आपल्यासोबत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश भाऊ देशमुख। आपण त्यांच्यासोबत मायक्रो फायनान्सच्या विषयावर चर्चा करणार आहोत। सर, मायक्रो फायनान्सचा जो सध्या ज्वलंत विषय आहे त्यामध्ये बचत गट आणि मायक्रो फायनान्स यांच्या दोन्ही बाजू पाहता तुम्हाला नेमकं काय वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या या महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब महिलांना माझा जय महाराष्ट्र। मायक्रो फायनान्स इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून सरकारने जे महिलांना गाव पातळीवर कुटुंबातील महिलांना 2 पैसे मिळावे, त्यांचे 2 पैसे देऊन हात बळकट करण्याची योजना सुरू झाली होती। परंतु यासाठी ज्या कंपन्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत। त्या कंपन्यांनी कर्ज देणे आणि कर्जाची वसुली या दरम्यान काही बेकायदेशीररित्या काही नियमबाह्य अशा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे आज हे संपूर्ण महाराष्ट्रातलं मायक्रो फायनान्सचं जे कर्ज आहे हे वांद्यात आलेलं आहे किंवा आता अडचणीत आलेलं आहे। RBIच्या नियमाप्रमाणे प्रत्येक एमफिन कंपनीने मायक्रो फायनान्स कंपनीने एका महिलेला जास्तीत जास्त 2च कंपन्यांना कर्ज देता येतं। परंतु मायक्रो फायनान्स कंपनींनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्येक महिलेला 4 कंपन्यांनी 5 कंपन्यांनी आणि काही ठिकाणी तर 12 कंपन्यांनी एका महिलेला कर्ज दिलं आहे। आता RBIने जो नियम घालून दिला होता तर RBIच्या अभ्यासू माणसांना हे माहिती होतं की एका महिलेला 2 पेक्षा जास्त कंपन्यांनी कर्ज दिलं तर ती महिला त्याची परतफेड करू शकणार नाही। म्हणूनच RBIने नियम घालून दिला होता की एका महिलेला 2च कंपन्यांनी कर्ज द्यायचं। त्यानंतर दिलं गेलेलं कर्ज RBIने जे व्याजदर निश्चित केले होते, आज ॲक्च्युअलमध्ये आम्ही जेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन केलं तेव्हा ते RBIच्या नियमाप्रमाणे 8 ते 10% जास्त टक्क्याने व्याजदराने कर्ज महिलांना वाटप केलं गेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, यांनी महिलांना 2 पेक्षा जास्त कर्ज देता यावे यासाठी महिलांचे आधार कार्ड, म्हणजे आम्ही कलेक्टरला भेटलो, SP ला भेटलो आणि आम्ही ते दाखवलं पण त्यांना। आम्ही SPच्या टेबलवर एका महिलेचे 10 आधार कार्ड ठेवले, त्यामधलं एकच आधार कार्ड त्या महिलेचं ओरिजिनल होतं आणि बाकी सगळे आधार कार्ड खोटे आणि डुप्लिकेट होते। कलेक्टर साहेबांनी जेव्हा त्या संबंधित महिलेला विचारलं तर तिने सांगितलं की आमच्याकडून आमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन गेले मायक्रो फायनान्सवाले आणि आठवडाभरानं आम्हाला एक आधार कार्ड आणून दिलं, कलर झेरॉक्स, आणि सांगण्यात आलं की हेच तुमचं आता ओरिजिनल आधार कार्ड। त्यानंतर जर कर्ज पाहिजे असेल तर काही वस्तूंची सगळ्यात महत्त्वाचा खोटारडेपणा आणि महिलांचा विश्वासघात तिथे झाला की मायक्रो फायनान्स कंपन्यांचं काम हे कर्ज देणं आहे, वस्तू विकणे नाही। परंतु आज ज्या महिलेकडे मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे त्या महिलेकडे एकतर मायक्रो फायनान्स कंपनीने विकलेला मोबाईल आहे, त्यांनी विकलेली सायकल आहे, त्यांनी विकलेला टॉर्च आहे, त्यांनी विकलेला बल्ब आहे आणि मार्केटपेक्षा 3 ते 4 पट दराने या महिलांना वस्तू विकण्यात आला। आता RBIचं कुठलंच वस्तू विकण्याचं लायसन या मायक्रो फायनान्सकडे नाही आहे। त्याच्यामुळं शिवसेनेच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आजपर्यंत कर्जबाजारीपणामुळे या महाराष्ट्रातील देशातील पुरुषांनी आत्महत्या केल्या, परंतु मायक्रो फायनान्सच्या या कर्जाच्या बोझ्यामुळं आता काही गावांमध्ये महिलांची सुद्धा आत्महत्या सुरू झालेली आहे, काही महिलांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। त्यानंतर मायक्रो फायनान्स कंपनीचं जे पठाणी पद्धतीची वसुली आहे, महिलांना धमकावणे, त्यांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, रात्री अपरात्री कर्ज वसुलीसाठी महिलांच्या घरी जाणे आणि महिलांच्या घरातील वस्तू, जर कर्ज तुम्ही देऊ शकत नसाल तर घरातल्या वस्तू विका किंवा आम्ही तुमच्या वस्तू नेऊन विकू, अशा पद्धतीनं जी पठाणी वसुली आहे त्या विरोधात शिवसेनेने एक ठाम भूमिका घेतली आहे। आणि शिवसेनेची भूमिका, आम्ही कलेक्टरांना भेटलो, वर्धा जिल्ह्याच्या SP ला भेटलो, संबंधित सगळ्या पोलीस ठाण्यांना आम्ही निवेदन दिलं। अजूनही सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की गेल्या 2 महिन्यापासून फक्त शिवसेनाच नाही तर महिलांचं सुद्धा इंडिव्हिज्युअल स्वतःच्या लेवलवर याचं आंदोलन चालू आहे, पण प्रशासन याची दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळं शिवसेना आता आक्रमक झालेली आहे आणि प्रशासन जर जागं होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं या मायक्रो फायनान्सचा बंदोबस्त लावायला सक्षम आहोत। आणि 1-2 गावामध्ये आम्ही या मायक्रो फायनान्सवाल्यांचे जे दमदाटी होती आणि जो बंदोबस्त होता तो आम्ही लावला, आम्ही चोपलं। आणि पुन्हा अजून आम्ही जर हे मायक्रो फायनान्सवाल्यांचं हे सगळं थांबलं नाही आणि प्रशासनानं याच्यावर प्रखर आणि स्पष्ट भूमिका घेऊन हे सगळं थांबवलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या शिवसेना स्टाईलप्रमाणे हे सगळं आम्ही बंद पाडू आणि गोरगरीब महिलांना कर्जमुक्त करू। एकंदरीतच नाण्याची एक बाजू जरी बरोबर असली तरी दुसरी बाजू पाहता असं लक्षात येतं सर की काही प्रमाणात महिला या कर्ज भरण्यासाठी तयार आहे आणि थोड्याफार प्रमाणात मायक्रो फायनान्स कंपन्यांमुळे विकासही झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर हे पैसेच न भरणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मॅडम, मला असं वाटते की मायक्रो फायनान्स अंतर्गत किंवा सरकारचे जे बचत गट आहे, म्हणजे बचत गट, मला वाटते ही संकल्पना काँग्रेस सरकारची होती आणि ती चांगली होती। बचत गटांना दिल्या गेलेल्या कर्जातून किंवा दिल्या गेलेल्या पैशातून व्यवसाय व्हायला पाहिजे, परंतु आज प्रत्येक गावामध्ये मायक्रो फायनान्सनी जे बचत गट बनवले हे बचत गट फक्त एका दिवसासाठी होते, ज्या दिवशी कर्ज वाटप झाला आणि हा सगळा पैसा महिलांचा खर्च झालेला आहे।
कुठल्याही महिलेने हा पैसा इन्व्हेस्ट केलेला नाही आणि खर्च झालेला पैसा हा जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखा असतो. एकदा ते जमिनीत पाणी गेलं ते वापस येणार नाही. आज महिलांची तीच परिस्थिती आहे की पैसा त्यांना सोप्या मार्गाने मिळाला, त्यांनी घेऊन घेतला, पण आज तो खर्च झाला आहे, आज वापस कसा देणार? आणि आज ज्या महिलांकडे 1,00,000 रुपये 80,000 रुपये कर्ज आहे, त्या महिलेची एका आठवड्याची जी काही इन्कम आहे, जी ती कमावते रोजमजुरी करून, त्याचं प्रमाण आहे 700 ते 800 आणि त्याचा जो मायक्रो फायनान्सचा हप्ता आहे तो दर आठवड्याला जे पैसे भरावे लागतात त्याची आहे EMI किंवा त्याचा हप्ता आहे तो 1,350 रुपये. मग जी महिला 1,000 रुपये हप्ता कमावते तर ती साधारणतः एक 60% किंवा 50% तिच्या परिवाराला जर तिला लागत असेल खर्चासाठी, राहिलेल्या 500 रुपयातून ते 1,1350 हप्ता कसा भरेल? आणि प्रत्येक महिलांना आम्ही ज्या ज्या गावामध्ये मीटिंग घेतल्या त्या गावामध्ये आम्ही एक प्रश्न विचारतो की मायक्रो फायनान्सचं कर्ज घ्यायच्या आधी तुमचं आयुष्य सुखी होतं की मायक्रो फायनान्सचं कर्ज घेतल्यावर सुखी झालं? तर महिलांचं एकच म्हणणं पडतं की आम्ही पहिलेच सुखी होतो जेव्हा आम्हाला कर्ज मिळालं नव्हतं. आज अशी परिस्थिती आहे की खाल्लं अन्न महिलांच्या अंगी लागत नाही आहे. प्रत्येक महिला विवंचनेत आहे. महिलेचं घरावर लक्ष नाही, लेकरांवर लक्ष नाही आहे आणि त्यांच्या संसारावर लक्ष नाही. पण एकच आठवडाभर भीती असते की तो मायक्रो फायनान्सवाला येईल, त्याला कर्जाचा हप्ता द्यावा लागेल, मायक्रो फायनान्सवाला येईल, त्याला कर्जाचा हप्ता द्यावा लागेल. आणि कोणीही महिला ही कर्ज घेऊन सुखी झालेली नाही. आणि महिलांचं स्टेटमेंट आहे की आम्ही कर्ज घ्यायच्या पहिले सुखी होतो, कर्ज घेतल्यानंतर आमच्या आयुष्यात विवंचना वाढल्या, कुठलाही फरक पडला नाही. सगळी परिस्थिती पाहता जर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून जो महिलांचा छळ सुरू आहे, सध्या आपण अशी परिस्थिती पाहतो, या परिस्थितीत जर काही सुधारणा झाली नाही तर शिवसेनेकडून कुठली ठोस भूमिका आपण उचलणार आहे आणि या महिलांच्या सोबत उभं राहण्यासाठी आपण काय नेमकं पाऊल उचलणार आहे? ठोस भूमिका उचलणार नाही, आम्ही ऑलरेडी वर्धा जिल्ह्यामध्ये उचललेली आहे. सगळ्या मायक्रो फायनान्सवाल्यांना आम्ही सजग दम दिला आहे की तुम्ही गाव लेवलला जायचंही नाही आणि कर्जाची वसुलीसुद्धा करायची नाही. आणि प्रश्न आमचा विरोध कर्ज देण्याला नाही आहे. जे त्यांनी कर्ज दिलं त्याला विरोध नाही आहे. जे महिलांनी कर्जाची परतफेड करणं आता सध्या सुरू आहे किंवा आतापर्यंत केली त्याला आमचा विरोध नाही. परंतु कर्ज देणे आणि कर्ज परतफेड या दरम्यान ज्या बेकायदेशीर गोष्टी झाल्या, आज व्याजदर जास्त लावल्या, आज कर्ज देण्याच्या नावावर काही वस्तू विकण्यात आल्या, आज दमदाटी चालू आहे आणि एका महिलेचे खोटे डॉक्युमेंट बनवून तिला कर्जानं एवढा बोजा झाला आहे तिच्यावर, म्हणजे 8 कंपन्यांचं 12 कंपन्यांचं कर्ज, आज 12 कंपन्यांचं कर्ज म्हणजे 36,000 रुपयाचं कर्ज, 3,60,000चं ते कर्ज होते, त्याचा हप्ता आहे तो 1,700 रुपयाचा आणि 1,700 रुपयाचा हप्ता येत असेल तर ती महिला कशी भरेल? त्याच्यामुळे आम्ही आमची ठोस भूमिका घेतलेली आहे. आम्ही गावोगावी आमच्या सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं आहे की मायक्रो फायनान्सवाले जर गावात आले आणि महिलांशी त्यांनी जर कुठली चुकीची वागणूक केली किंवा महिलांना दमदाटी केली तर त्यांना तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं गावाच्या बाहेर काढा. आणि सगळ्यांना आम्ही सजगपणे आणि सजग दम दिलेला आहे की आम्हाला तुम्ही गावात दिसता कामा नाही. आणि याच्यामध्ये कसं आहे, परमनंट नाही, जोपर्यंत संबंधित यंत्रणा म्हणजे आपले अर्थमंत्री म्हणा किंवा मग कलेक्टर, SP, जोपर्यंत याच्यामध्ये चर्चा होणार नाही, जे नियमबाह्य झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मायक्रो फायनान्सचा एकही माणूस गावात जाऊन वसुली करणार नाही. ही आमची भूमिका आहे. सर, आपण एकंदरीत परिस्थिती पाहता शेतकरी म्हणू की गरीब महिला म्हणू यांच्यासाठी सरकारकडून भरमसाठ योजनांचा महापूर असतानाही त्यांना प्रायव्हेट कंपन्यांचा आधार हा घ्यावाच लागतो आहे. ही आपल्या देशाची भीषण वास्तविकता आहे. असं असताना पुढे चालून जर या महिलांना आज ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचं कर्ज त्यांचं माफ केलं गेलं आणि पुढे चालून जर दुसऱ्या कुठल्या कंपनीने यांना कर्ज देण्यास नकार दिला तर अशा वेळेस शिवसेना या महिलांसाठी कुठल्या प्रकारचं पाऊल उचलेल किंवा इतरही सरकारकडून या महिलांना कशा प्रकारचा आधार मिळेल? मला असं वाटते की मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आधीसुद्धा सरकारी बचत गटाच्या मार्फत भरपूरशा महिलांना कर्ज देण्यात आलं. आज स्टेट बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, बँक ऑफ इंडिया असो, यांच्याकडे सरकारी बचत गटाची जी योजना आहे, जी संकल्पना आहे ती अजूनही चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून अजूनही कर्ज वाटप केला जातो. परंतु ते कर्ज वाटप करत असताना जर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर हे काही नियमाचे पालन करून हे सगळं कर्ज वाटप करतात. त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या कर्जाने नेमका महिलांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. पण मायक्रो फायनान्सनी हा जो धंदा सुरू केला आहे, मायक्रो फायनान्सची हे सरकारची योजना राबवत नाही मॅडम, मायक्रो फायनान्सवाल्यांनी धंदा सुरू केला आणि धंदेवाईक माणूस त्याच्या फायद्याचंच करतो. मला वाटत नाही की आज मायक्रो फायनान्सची कुठलीही पॉलिसी हे महिलांच्या हितासाठी आहे. उलट या चुकीच्या पॉलिसीमुळं आज महिला कर्जबाजारी होऊन राहिल्या आणि महिलांच्या आत्महत्या सुरू झाल्या. सर, मायक्रो फायनान्सनी जो हा प्रताप चालवला आहे, हा प्रताप होऊच नाही म्हणून सरकारने आधी काही पावलं उचलायला हवीत किंवा अशा काही योजना, असे काही मार्ग या गरीब महिलांना द्यायला हवेत असं तुम्हाला वाटत नाही का? याच्यामध्ये सरकारने ठोस पावलं म्हणजे कसं आहे की RBIने जेव्हा यांना लायसन्स दिले त्या लायसन्समध्ये काही अटी आणि नियम यांना बांधून दिले होते की या अटी आणि शर्तीच्या पालन करून तुम्हाला हे कर्ज वाटप करायचं आहे. परंतु काय झालं, जेव्हा मायक्रो फायनान्सनी गाव लेवलला काम सुरू केले तेव्हा सरकारच्या कुठल्याही यंत्रणेकडून यांच्यावर वास ठेवण्यात आला नाही आणि
आज मला असं वाटते की महिला जे कर्ज भरत नाहीत त्याच्यामुळे हे कर्ज यांचं अडचणीत आलं नाही मायक्रो फायनान्सचं, किंवा शिवसेनेनं जे भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे सुद्धा मायक्रो फायनान्सचं कर्ज अडचणीत आलं नाही. मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी आणि संबंधित यंत्रणेंनी जे नियमबाह्य काम केलं त्याच्यामुळे त्यांचं कर्ज अडचणीत आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जोपर्यंत चर्चा होणार नाही आणि नियमबाह्य झालेल्या याच्यावर कुठली कारवाई होणार नाही तोपर्यंत या कर्जाची वसुली पूर्ण जिल्ह्यात बंद राहील. वेळ प्रसंगी शिवसेनेला कायदा हातात घ्यायचं काम पडलं तर आम्ही त्यासाठी तयार आहो. नेहमीप्रमाणे आम्ही कायद्याचा सन्मान करतो, पण जो कायदा गोरगरीब माणसाच्या कामात येत नसेल, त्याचं संरक्षण करू शकत नसेल, असा कायद्याला आम्ही जुमानत नाही. धन्यवाद सर. शिवसेना पक्षाची भूमिका आपल्यासमोर इथे सरांनी मांडलेली आहे. मायक्रो फायनान्ससारख्या कंपन्या गरीब महिलांना लुटू शकणार नाही, हा लुटारूपणा त्यांना बंदच करावा लागेल, अशी ठोस भूमिका शिवसेनेकडून यावेळी मागण्यात आली. कॅमेरामन श्रुतिका गावंडेसह मी ऐश्वर्या चुनडे, कृषीप्रधान TV, नागपूर.